नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण भौतिकशास्त्रामधील मापन किंवा मेजरमेंट्स किंवा मोजमाप हे महत्त्वाचं प्रकरण आपण अभ्यासत आहे. यावर जे प्रश्न विचारतायत, एक तर सरळ प्रश्न विचारतायत, दुसरा गणिताच्या माध्यमातून प्रश्न विचारतायत. म्हणून आपण या मापन मेजरमेंट्स या प्रकरणाला काही वेगवेगळ्या भागामध्ये डिवाइड केलं आहे. मागच्या लेक्चरमध्ये तुम्ही बघितलं असेल की मेथड्स ऑफ मेजरमेंट्स, मापनाच्या पद्धतीचा अभ्यास केला आपण, ज्यामध्ये भौतिकी किंवा ज्याला फिजिकल क्वांटिटी म्हणूया, फंडामेंटल क्वांटिटीज, डिराइव्ड क्वांटिटीज, नंतर याचे MK सिस्टीम, CGS सिस्टीम, नंतर आताची आलेली SI सिस्टीमचा आपण अभ्यास केला. दुसऱ्या पार्टमध्ये आपण अभ्यास केला आहे ज्याला आपण दशमान पद्धत म्हटलं, किंवा दश म्हणजे 10च्या पटीमध्ये काउंट करणं, गणना करणं, मेजरमेंट करणं सोपं जातं. म्हणून मॅट्रिक पद्धत सिस्टीमचा अभ्यास केला, ज्यामध्ये चार्ट, त्याच्यावर प्रश्नावरही चर्चा केली आपण. तिथे एक फॉर्म्युला शिकवला की जर आपल्याला प्रश्न विचारलाय की किलोमीटरचे सेंटीमीटर करा, सेंटीमीटरचे किलोमीटर करा, तर बेस्ट 2 फॉर्म्युले मी तिथं दिले छोट्या भाषेमध्ये. आता तिसऱ्या पार्टमध्ये आपण काही महत्त्वाची युनिट्स शिकणार आहे. उदाहरणार्थ सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टेम्परेचर, तापमानाचे युनिट्स. महत्त्वाचे युनिट्स म्हणजे टाइम. आताच्या या लेक्चरमध्ये आपण युनिट्स ऑफ टेम्परेचर चा अभ्यास करणार आहे. टेम्परेचरच्या बाबतीत जर प्रश्न उत्तर किंवा परीक्षेच्या दृष्टीने बघितलं, त्याच्यात 3 वेगवेगळे प्रश्न किंवा अँगल तयार होतात. एक म्हणजे सरळ सरळ 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती केल्विन, किती फॅरनहाइट, यासाठी आपण 5 पॉइंट अभ्यासणार आहे. दुसरा प्रश्न आहे जो कन्वर्ट करायचा आपल्याला, डिग्री सेल्सिअसचं फॅरनहाइटमध्ये कन्वर्ट करा, किंवा फॅरनहाइटचं डिग्री सेल्सिअसमध्ये कन्वर्ट करा, किंवा केल्विन करा. त्यासाठी फॉर्म्युला सोपा असा तयार करू, त्यामध्ये किमती टाकल्या की आपल्याला आपलं उत्तर मिळेल. आणि तिसऱ्या प्रकारचा प्रश्न जर म्हटलं तर राज्यसेवेच्या रिलेटेड हीट, उष्णता या टॉपिकमध्ये प्रश्न विचारले जातात. मग आता आपण पहिले फोकस करू. एक शॉर्ट मेमरीमध्ये का असेल ना, हे 5 पॉइंट लक्षात ठेवायचे, परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे आहेत, ग्रुप बी, ग्रुप सी साठी. नंतर आपण कन्व्हर्जन करू. सध्या आपण तुलनात्मक 5 पॉइंट करणार आहे. युनिट्स ऑफ टेम्परेचर, केल्विन आहे, सेल्सिअस किंवा डिग्री सेल्सिअस आणि फॅरनहाइट आहे. असे 3 तापमान मोजण्याच्या पद्धती आहेत. समजा रूम टेम्परेचर असेल तर आपण डिग्री सेल्सिअस मध्ये मोजतो. उदाहरणार्थ 25 डिग्री सेल्सिअस, 28 डिग्री सेल्सिअस, उन्हाळा असेल तर 40 डिग्री, 42 डिग्री सेल्सिअस डिग्री सेल्सिअस मध्ये मोजतो. हेच जर कधी माझ्या बॉडी टेम्परेचरच्या रिलेटेड असेल तर आपण थर्मामीटर मध्ये 98, 99.5, 100 डिग्री फॅरनहाइट मध्ये मोजतो. ठीक आहे. मग आपण याची तुलना पण करू, किंवा फॅरनहाइट मध्ये येणारी डिग्री टेम्परेचर किती आहे, फॅरनहाइट किती आहे, आणि तेच डिग्री सेल्सिअस मध्ये किती आहे, केल्विन मध्ये पण बघू. म्हणून पहिल्या पार्ट मध्ये आपण तुलनात्मक अभ्यास करू. युनिट्स ऑफ टेम्परेचर माझ्यासोबत सोबत तुम्हाला अभ्यासायचं आहे, त्यामुळे स्लो घेतो. प्रश्न आला तर तुम्ही सॉल्व्ह करणार आहे, बाकी कोणा पुस्तकात तर आहेच नाही ना, नोट्स मध्ये आलेल्या प्रश्नापर्यंत थांबलाय, पुढचा प्रश्न, येणारा प्रश्न तर कोणी दिला नाही. म्हणून शांततेने व्यवस्थित अभ्यासाचा आहे. म्हणून 3 स्केल, एक आहे केल्विन, ज्याला केनी डिनोट करतात. दुसरा आहे सेल्सिअस, किंवा ज्याला आपण डिग्री सेल्सिअस म्हणतो, हे दुसरी स्केल आहे. तिसरी स्केल आहे ज्याला फॅरनहाइट म्हणतात, डिग्री फॅरनहाइट.
अशा 3 स्केल सोपं जाऊन मी हे तिन्ही स्केल या 2 वर करतोय. हे कट करूया आपण. 3 स्केल आहेत. आता आपला पहिला मुद्दा आहे 5 पॉइंट कंपॅरेटिव्हली करायचे आहेत. परीक्षेमध्ये ते विचारतायत. शॉर्ट मेमरीमध्ये आपल्याला ते ठेवायचं आहे. सुरुवात करूया आपण डिग्री सेल्सिअस पासून. ही जी आहे डिग्री सेल्सिअस, ही स्केल 0 डिग्री सेल्सिअस पासून ते 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत असते. मग 1 2 3 4 5 7 25 30 डिग्री. याचं कॅल्क्युलेशन लक्षात ठेवण्यासाठी 0 डिग्री च्या खाली गेलं तर पाणी बर्फात रूपांतर होते, म्हणजे फ्रीजिंग होते. म्हणून याला फ्रीजिंग पॉइंट ऑफ वॉटर म्हणतात. आणि 100 डिग्रीच्या सेल्सिअसच्या वर टेम्परेचर गेलं की त्याची वाफ होते, उकळायला लागते पाणी. म्हणून डिग्री सेल्सिअस जे आहे त्याची स्केल 0 डिग्री सेल्सिअस पासून तर 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत असते. रूम टेम्परेचर 25 डिग्री 28 डिग्री 40 डिग्री. उन्हाळा असेल तो विदर्भामध्ये 42 डिग्री 45 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे. हे झाली डिग्री सेल्सिअसची स्केल. आता आपण काही पॉइंट केल्विन सोबत आणि काही पॉइंट फॅरेनहाइट सोबत कम्पेअर करू. जिथे पाणी बर्फात रूपांतरित होणार आहे किंवा 0 डिग्री टेम्परेचरच्या खाली, तेच जर केल्विन मध्ये बघितलं आपण, या स्केल मध्ये काउंट केलं तर तिथे आपल्याला 273 केल्विन असं दिसेल. दोघांना कम्पेअर करूया. ही स्केल जी आहे हे आहे डिग्री सेल्सिअस आणि ही स्केल आहे केल्विनची. 0 डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू 273 केल्विन. पुन्हा 0 डिग्री सेल्सिअस जिथे पाणी गोठ्याला लागते त्या डिग्री सेल्सिअस 0 डिग्री सेल्सिअसला आपण फॅरेनहाइट सोबत कम्पेअर करू. ही लाईन फॅरेनहाइटची आहे. 0 डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू 32 डिग्री फॅरेनहाइट. पहिला पॉइंट आला लक्षात. डिग्री सेल्सिअस पासून सुरुवात करू. डिग्री सेल्सिअसच्या बाजूची स्केल म्हणजे केल्विनचं काय आहे आणि डिग्री सेल्सिअसच्या बाजूची स्केल फॅरेनहाइटचं काय आहे त्याचं कंपेअर करू. 0 डिग्री सेल्सिअस बरोबर केल्विन मध्ये जर म्हटलं तर 273 केल्विन. 0 डिग्री सेल्सिअस ला फॅरेनहाइट सोबत कंपेअर केलं तर 32 डिग्री फॅरेनहाइट. याला आपण का इतकं महत्व देतोय, कारण फॉर्म्युल्यामध्ये हे येणार आहे. ठीक आहे. 0 डिग्री पासून सुरुवात केली आपण. हा पॉइंट दिला त्याने तर चांगला आहे, लक्षात आलाय. आता कम्पेअर करा म्हटलं, वर प्रश्न दिलाय 0 डिग्री सेल्सिअस वर पाणी बर्फा रूपात तयार होते, त्याला त्याच वेळेस केल्विन स्केल मध्ये खालीलपैकी कोणती संख्या येणार आहे, कोणता आकडा तिथं येणार आहे, किंवा दोघांचे देतील कॉमा करून 273, 32 राईट आणि चुकीचं पण पुढे देतील. त्यामुळे हे झालं पार्ट 1. आता रूम टेम्परेचरला कम्पेअर करूया. डिग्री सेल्सिअस मध्ये समजा 25 डिग्री सेल्सिअस रूम टेम्परेचर आहे, तर केल्विन मध्ये किती येणार आहे, तर ते येणार आहे 298 केल्विन. या दोघांना कम्पेअर करूया. याची काही गरज पडणार नाही, किंवा 77 येईल त्याचा. आलाय, कम्पेअर केलाय. आता सगळ्यात महत्वाचं बॉडी टेम्परेचर. जी बॉडी टेम्परेचर आहे, जरी डिग्री सेल्सिअस मध्ये जर काउंट केलं आपण, माझ्याकडे डिग्री सेल्सिअसची स्केल आहे, तर ते येते 37 डिग्री सेल्सिअस. हेच जर कधी फॅरेनहाइट सोबत कम्पेअर केलं तर ते येते 98.6 फॅरेनहाइट. डायरेक्ट आपण शॉर्ट मेमरी मध्ये पाठ करत आहे आकडेवारी. झालं तर बेस्ट आहे.
नाहीतर मग फॉर्म्युल्यामध्ये टाकू शकतो. या 5च्या व्यतिरिक्त जे काही त्यांनी विचारलं, जसं -73 सेल्सिअसचं केल्विन किती, तर फॉर्म्युल्यात टाकूया. हेच आकडे घेऊन फॉर्म्युला तयार करू. त्यामुळे त्यांनी कोणतीही किंमत दिली तरी आपल्याला आन्सर येईलच. पण मेजरली 5 पॉइंट तो फोकस करतो म्हणून पहिले करून घेऊया. म्हणून डिग्री सेल्सिअस मध्ये रूम टेम्परेचरचा अभ्यास केला आपण. आता बॉडी टेम्परेचरचा करूया. बॉडी टेम्परेचर 37 डिग्री सेल्सिअस असेल. हेच फॅरेनहाइट मध्ये 98.6 फॅरेनहाइट होते. हेच केल्विन मध्ये म्हटलं तर 310 केल्विन. म्हणून तिघांचे कम्पेअर करू. याला इम्पॉर्टंट बनवूया आणि पुढे जाऊ. जिथे पाणी बॉईल होते त्याला आपण म्हणणार आहे वॉटर बॉईल. 0 डिग्री सेल्सिअस पासून आपण आता 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत आलो. 100 डिग्री सेल्सिअसला जर मी केल्विन सोबत, जर केल्विनची स्केल मी वापरत आहे, पाणी उकळते त्यावेळेस जर चेक केलं तर त्यामध्ये येईल 373 केल्विन. म्हणून 373 केल्विन इज इक्वल टू 100 डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू 212 फॅरेनहाइट. लक्षात येईल. एक अभ्यास केला बॉडी टेम्परेचरच्या रिलेटेड, एक अभ्यास केला आपण वॉटर बॉइलिंगच्या रिलेटेड. जर एवढं लक्षात येत असेल तर थोडं पुढे जाऊया. इथं थोडंसं कंपॅरिझन करूया. बघा, 0 डिग्री सेल्सिअस जेव्हा आपल्या सेल्सिअसच्या स्केलवर आहे त्याच वेळेस केल्विनवर 273 के असं असेल. आता आपण हे जे केल्विन स्केल आहे हे 0 पर्यंत घेऊन जाऊ. 0 के पर्यंत, ज्याला ऍब्सोल्यूट 0 म्हटले जाते. मग 0 के जेव्हा या स्केलवर असेल त्यावेळेला डिग्री सेल्सिअस मध्ये काय असेल तर ते असेल -273 डिग्री सेल्सिअस. बरोबर आहे. म्हणून 0 डिग्री सेल्सिअस जेव्हा सेल्सिअसच्या स्केलवर 0 असेल डिग्री सेल्सिअस त्यावेळेला केल्विनवर असते 273. जर हे स्केल जर 0 के वर आणली तर डिग्री सेल्सिअसवर आपल्याला काय दिसेल? मायनस. म्हणून हे 4 आकडे इथं लक्षात ठेवायचे आहेत. म्हणून वरचे 4 आणि हा 5वा पॉइंट पाठ करायचे, शॉर्ट मेमरी मध्ये ठेवायचं. जर या 5 पॉइंटच्या व्यतिरिक्त परीक्षकांनी विचारलं तर काय करायचं? तर यासाठी एक सोपा फॉर्म्युला आपण तयार करू. हेच किमती घेऊया. लक्षात घ्यायचा एक फॉर्म्युला. सी म्हणजे डिग्री सेल्सिअस, C डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू, आपल्याला कंपेअर करायचं केल्विन सोबत, आपल्याला कंपेअर करायचं आहे फॅरेनहाइट सोबत. तिन्ही एकत्र करून टाकतो. फॅरेनहाइट -32 डिवायडेड बाय 9 इज इक्वल टू, के चा कंपेअर करू. के म्हणजे केल्विन. सोबतच एकत्र एक फॉर्म्युला लिहितोय, -273 केल्विन डिवायडेड बाय 5. इतक्याच आकडे घेतले. फॉर्म्युला कसा बनला ते पण सांगता येईल, पण त्याची काही गरज नाही. एवढा डीप काही प्रश्न येत नाही की फॉर्म्युलाच कसा बनला, ते पण सांगता येईल, काही कठीण नाही. पण लक्षात राहील डिग्री सेल्सिअस. समजा त्यांनी आपल्याला डिग्री सेल्सिअस दिलाय आणि फॅरेनहाइट विचारलं तर डिग्री सेल्सिअसची किंमत टाकायची आणि फॅरेनहाइट काढायचं. जर त्यांनी म्हटलं फॅरेनहाइट दिलाय आणि केल्विन विचारलं तर ह्या फॉर्म्युला इथून कट करायचं, या दोघांचं रिलेशन. जर डिग्री सेल्सिअस फॅरेनहाइट विचारलं तर याची काही गरज नाही, म्हणून इज इक्वल टू केलं. तुमच्याकडे पेन असेल तर कुठेतरी लिहून ठेवा, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल करायला. हा झाला फॉर्म्युला. यामध्ये एखादी किंमत टाकू आणि प्रॉब्लेम एखादा सॉल्व्ह करू. नाही तर UPSC अकॅडमीच्या ऍपवर
गणित दिलंय, तुम्ही ते सॉल्व्ह करा. इथं फॉर्म्युला समजण्यासाठी एखादं गणित घेऊया. सोपं घेऊया, बॉडी टेम्परेचरच्या रिलेटेड. समजा फॅरनहाइटमध्ये बॉडी टेम्परेचर माझं 98.6 काहीतरी फॅरनहाइट आहे आणि डिग्री सेल्सिअसमध्ये करा. म्हणून एवढा फॉर्म्युला आपल्यासाठी राहणार आहे, याची काही गरज नाही, केल्विन काही विचारला नाही. म्हणून एक गणित घेऊया, गणितामध्ये किंवा प्रश्न घेऊया, प्रश्नामध्ये असं म्हणूया की 98.6 फॅरनहाइट टेम्परेचर दिलेलं आहे आणि डिग्री सेल्सिअस काढा. 98.6 फॅरनहाइट चे डिग्री सेल्सिअस किती होते ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. मग हा फॉर्म्युला जो आहे, या फॉर्म्युल्याचा उपयोग करूया आपण. यामध्ये डिग्री सेल्सिअस दिलेला आहे आणि फॅरनहाइट दिलेला आहे, डिग्री सेल्सिअस काढायचा आहे. म्हणून आता इथे आपण हा पॉइंट, याची काही आवश्यकता नाही म्हणून हा बाजूला काढू. याचाच उपयोग आपण इथे जागा अभ्यासासाठी करूया. पहिला पॉइंट हा घेऊया, ज्यामध्ये हे किमती मी ऍड करतो. हा फॉर्म्युल्यामध्ये किमती टाकतो. C डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू फॅरनहाइट दिलेला आहे 98.6 मायनस 32 डिवायडेड बाय 9. गणिताच्या पद्धतीनुसार C इज इक्वल टू डिग्री सेल्सिअस पाहिजे म्हणून इज इक्वल टू हा 5 इकडे वर गेला, इथे कंस करतो 98.6 मायनस 32 डिवायडेड बाय 9. याचं मायनस करा, डिवायडेड बाय 9 करा, गुणिला 5 करा. जे काही कॅल्क्युलेशन येईल ते कमेंट बॉक्समध्ये मला टाका. काय येईल कमेंट बॉक्समध्ये आन्सर तुमचं हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर 36.9 डिग्री सेल्सिअस. डिग्री सेल्सिअस. म्हणून फॅरनहाइट दिलाय, डिग्री सेल्सिअस काढायचं. फॅरनहाइट दिलाय, डिग्री सेल्सिअस आपल्याला काढायचं. आता आपण डिग्री सेल्सिअस दिलाय आणि केल्विन काढायचा आहे. डिग्री सेल्सिअस चा अभ्यास किंवा डिग्री सेल्सिअस दिलाय आणि केल्विन तुम्हाला काढायचं. फॉर्म्युला घेऊया पहिले. फॉर्म्युला लिहितो पुन्हा एक वेळ. C इज इक्वल टू 5. डिग्री सेल्सिअस आपल्याला दिलेला आहे, समजा घेऊया एखादा आकडा, आणि आपल्याला केल्विन काढायचं आहे. केल्विन मायनस, आठवते का बघा फॉर्म्युल्यामध्ये आपण घेतलं होतं, मायनस 273 डिवायडेड बाय 5. आता आपल्याला फॅरनहाइटची काही गरज नव्हती प्रश्न, म्हणून तो आपण घेऊया. यामध्ये आपल्याला लक्षात येईल, सॉल्व करूया. एखादं गणित घेऊया. -73 डिग्री सेल्सिअस चे केल्विन किती, किमती टाकूया. फॉर्म्युल्यामध्ये डिग्री सेल्सिअस दिलाय. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण जो काही फॉर्म्युला तयार केला आहे त्या फॉर्म्युल्यानुसार आता आपण डिग्री सेल्सिअस आपल्याला दिलेला आहे. उदाहरणार्थ -73 डिग्री सेल्सिअस हे दिलेलं आहे आणि याचे केल्विन काढा असं आपल्याला म्हटलं. काढता येईल. फॉर्म्युला आपण जो तयार केला होता तो लिहून घेतोय. डिग्री सेल्सिअस डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू केल्विन मायनस 273 डिवायडेड बाय 5. दोन्ही बाजूला 5 असल्यामुळे हे आपण कट करू शकतो गणिताच्या मेथडच्या पद्धतीने, म्हणून हे बाजूला काढतो. आता राहिला फक्त C इज इक्वल टू, जो काही फॉर्म्युला आता आपल्याकडे राहिलाय तो आहे C इज इक्वल टू K वजा मायनस 273. आता -73 डिग्री आहे, जी किंमत मी दिलेली आहे ती इथं मायनस पुटअप करतोय. -73 सोपं गणित करूया. इज इक्वल टू K
वजा 273 के विचारलाय, मग केला इजिकल टूच्या साईडला ठेवता या बाजूला आणि ही किंमत इकडे घेऊन येतो. वजा आहे इक्वलच्या साईडच्या या बाजूला आलं तर वजाचं अधिक होणार आहे, म्हणून वजा 73 अधिक 273 दोघांचं कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला दिसते की 200 हे उत्तर येणार आहे. 200 केल्विन. म्हणून जो काही फॉर्म्युला आपण तयार केला त्या फॉर्म्युल्यामध्ये किमती टाका. जे काही उत्तर त्यांनी जे काही प्रश्न विचारले ते आपल्याला सगळे येतील. डिग्री सेल्सिअस दिला आहे, केल्विन विचारलाय, हा फॉर्म्युला सोपा आहे, डिवायडेड बाय 5 आहे. फेरनहाइट विचारलं तरी आपल्याला येते फेरनहाइट -32 डिवायडेड बाय 9. जे विचारलं त्यानुसार आपण करूया. म्हणून हा जो काही फॉर्म्युला आहे या फॉर्म्युल्यामध्ये किमती टाकायच्या आहे आणि उत्तर काढायचं आहे, जे 4 ऑप्शन दिले आहेत. पहिल्या पार्टमध्ये जे काही आपण अभ्यासला आहे त्यावर जरा जास्त फोकस द्यायचा आहे. या अर्थाने जास्त फोकस द्यायचा आहे की डायरेक्ट आपल्याला एकाच सेकंदात आन्सर क्लिक व्हायला पाहिजे, त्यासाठी हे 4 पॉईंट दिलेले आहेत. म्हणून हा घटक महत्त्वाचा आहे. इथे लेक्चर थांबूया. धन्यवाद.